नमस्कार. तर आज आपण आलो होतो अमरावतीपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊरवाडा या गावामध्ये. देऊरवाडा हे गाव एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जातो. देऊरवाडा म्हणजे देवांचा वाडा. तर हे मंदिर गजानन महाराज प्रगट दिनाच्या वेळेस मुलांना खोदकामादरम्यान आढळले होते. देऊरवाडा या गावामध्ये 18 तीर्थक्षेत्र आहेत. त्यापैकी हे 11वे तीर्थक्षेत्र आहे. तर पुढील माहिती तुम्हाला मिळेलच, तर व्हिडिओ नक्की बघा. आद्य अनंत शिव आद्य अनंत शिव. हे जे मंदिर आहे आपलं पानतीर्थ 18 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. पयुषणी ग्रंथात याचा पुरा उल्लेख आहे. तिच्या 16वा अध्याय. आणि नृसिंह भगवानची जी मूर्त आहे तिने हिरण्यकशिपूचा वध केला होता. वध केल्यानंतर तिच्या नखांना जे आग झाली ती म्हणजे रक्ताने भिजलेली होती तिची नख ती पूर्ण, आणि त्याची आग खूप होत होती. तिने जे पयुषणी आपली नदी आहे तिच्यात आपले नख धुतले होते, त्याची आग कमी झाली होती. तिथं ते स्वयं भगवान नृसिंह भगवानची मूर्त स्थापित झाली. आणि भोले शंकरांनी नृसिंह भगवानची जी शांतता भंग नाही व्हावा म्हणून तिथं 18 तीर्थ स्थापन केले. त्यातलं एक भानतीर्थ आहे 11वा. 11वा तीर्थ. ची स्थापनेचं कसं म्हणजे खोदकाम वगैरे कधी झालं, काय झालं? हे खोदकाम आपलं गजानन महाराजचं प्रगट दिन होतं 19 तारखेला. त्या दिवसपासून अगोदर मुलांनी पाहून घेतलं कुठं मंदिर आहे काय कसं आहे तर, आणि त्या दुसऱ्या दिवसपासून 19 तारखेला खोदकाम चालू लागलं. तर हे खोदकाम जेसीबीनं पहिले अगोदर पाहून घेतलं मुलांनी. जेसीबीनं जे खोदलं पहिलं बाहेरलं आणि आतमधलं जे पुरं पॅक होते यामधले गोटे माती पांढरी माती मुलांनी 5 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुरं दिवसभर येणं शिवरात्रीच्या अगोदर पुरं मंदिराचं हे मटेरियल काढलं बाहेर. आणि हे इथलं कडक होतं, काही मशीननं फोडावं लागलं. आणि त्यामध्ये आतमध्ये मूर्त निघाली मोहिनी मातेची. अद्याप म्हणजे मूर्त कशाची आहे हे स्पष्ट झाले नाही, म्हणजे मोहिनी मातेची होई का भवानी मातेची होय. ही लिंग आहे, डबल लिंग आहे. तशी व्हिडिओ वगैरे काढलाय मी पूर्ण. म्हणजे काही नाही, एका महिन्या आधीची गोष्ट आहे हे सगळं, है ना? हा म्हणजे 19 तारखेला प्रगट दिन होतं ना गजानन महाराजचा, त्या दिवसापासून खोदकाम चालू लागलं. जवळपास एक महिना झाला, 1 महिना. काय मग आतमध्ये? ह्या आतमध्ये जे पाणी पिंडीवर टाकते की ते ते पिंडीवरलं पाणी जे इथंच मुले पहिले तर ते आतमध्ये म्हणजे खूप घाण वासे गॅस निघाल्यासारखा. तर हे पिंडीच्यात माठ बसवला. माठात पाणी वगैरे तीर्थ जमा होते, ते मग आपलं भरलं नदीमध्ये नेऊन टाकायचं. तर दादाला या कामामध्ये आवड असल्यामुळे दादा आम्हाला घेऊन गेलेत आणखी एका तीर्थस्थानी.
आणि हे सर्व तीर्थक्षेत्र एका नदीच्या काठी वसलेले आहे आणि याला त्रिवेणी संगम सुद्धा म्हणतात. तो जे मंदिर आहे ते मोठ्या बालेचं मंदिर. आणि तिथं बाजूनं मस्जिद आहे. तिच्या इकडल्या बाजूनं लहान बालेचं मंदिर आहे. आणि हे जे हे आहे घुमट दिसून आली हे मधु महाराजचं मंदिर. हे दोन मधु महाराजचं आणि तिकडे समोर हे जे आहे मारुतीचं मंदिर आहे. तिकडली घुमटात जे आहे ते मधु महाराजचं ते मधु महाराज सुधाकर महादेव महाराज तिने मूर्त आहे तिथं. इकडले जे घुंगट आहे हे मारुतीचं आहे. एवढी माहिती दिल्यानंतर तुम्ही दादांच्या चेहऱ्यावर गोड हास्य बघू शकता. तर तुम्ही पण या तीर्थक्षेत्राला भेट द्या. आणि तर चला आणखी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.